एक महत्वाची बातमी, जो मला आव्हान देतोय त्याला खासदारकीचं तिकीट मीच दिलं होतं. अजित पवारांनी अमोल कोल्हेंना हा टोला लगावलाय. अमोल कोल्हे राजीनामा देणार होते असं अजितदादा म्हणाले, तर दादांनी राजकारण सोडून शेती करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अजितदादांच्या जुन्या वक्तव्याचा दाखला देत कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलंय. म्हणजे दादा उभा राहतो, पण सगळं बघायचं तुम्ही दिलीप रावांनी. मी काय बघणार नाही, मी फक्त भाषण करणार. आणि म्हणलं सगळं जे काही नियमाने खर्च करायचा असतो तेवढा खर्च करू, काळजी करू नको, जीवाचं रान करू. निवडून आणला नंतर 2 वर्षांनी म्हणलं दादा मी सेलिब्रिटी आहे. म्हणलं मग नाही मी अभिनेता आहे. अरे म्हणलं आहे ना माहिती. नाही दादा मी कलाकार आहे. दादा मी मालिका करतो, छत्रपती संभाजी राजांची मालिका करतो. म्हणलं त्याच्यामुळेच आहे बहिणीने तुला शिक्के मार बटणं दाबलीत. म्हणलं कारण लोक तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजांच्या भूमिकेत बघताय. मायबाप जनतेने विचार करा, अशा पद्धतीचं कुठलंही मुलाखत मी दिली आहे. पण माननीय दादांना मात्र राजीनामा देऊन शेती करायला जाण्याची इच्छा व्यक्त करताना संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे. हे पाहिलं की नाही, ही वस्तुस्थिती आहे की नाही. जर अशी कुठली गोष्ट असेल तर सलग 3 वेळा संसद रत्न पुरस्कार जेव्हा मिळतो तर तो राजीनामा देऊन ज्याला यायचं नसतं त्याला मिळत नाही. जो सातत्यानं संसदेत काम करतो त्याला मिळतो. आणि मी पुन्हा दादांना आठवण करून देऊ इच्छितो की आपल्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझी संसदीय कामगिरी उजवी आहे हे आपण स्वतः पडताळून पहा.